लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांनी नावघड गुन्ह्यांचा आढावा घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंह संधू तसेच मालेगाव शहर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बरवार यांनी नावघड मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची सध्याच्या वास्तव्याबाबत माहिती घेऊन पवारवाडी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री राहुल खताळ यांना गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या। त्यानुसार पवारवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री राहुल खताळ यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार हे नावघड मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शहजाद सय्यद इक्बाल राहणार सलमताबाद मालेगाव व शेख युसुफ शेख अय्यूब राहणार बुले शेरनगर मालेगाव यांनी पवारवाडी पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर 190/2025 व 196/2025 मधील गाडी चोरी केली असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। त्यानुसार पवारवाडी पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने संवतगाव फाटा परिसरात सापळा रचून गुन्हेगार नामे शहजाद सय्यद इक्बाल व शेख युसुफ शेख अय्यूब दोन्ही राहणार मालेगाव यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्यातील मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे। यातील ताब्यात घेतलेला आरोपी शहजाद सय्यद इक्बाल व शेख युसुफ शेख अय्यूब यांना अधिक विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार शेख नाजिम अब्दुल हमीद राहणार रौनकाबाद मालेगाव व प्रल्हाद प्रमोद वाघ उर्फ भूषण राहणार संवतगाव तालुका मालेगाव व देविदास नानाजी वाघ राहणार संवतगाव तालुका मालेगाव यांनी नाशिक जिल्ह्यात तसेच मालेगाव तालुका व शहर परिसरात एकूण 30 मोटारसायकल व 1 ट्रॅक्टर चोरी केल्याची कबुली दिली आहे। वरील आरोपी शहजाद सय्यद इक्बाल व शेख युसुफ शेख अय्यूब शेख नाजिम अब्दुल हमीद व प्रल्हाद प्रमोद वाघ उर्फ भूषण व देविदास नानाजी वाघ यांच्या कब्जातून चोरीच्या 30 मोटारसायकल किंमत 18 लाख रुपये 3 लाख रुपयाचा ट्रॅक्टर असा एकूण 21 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला असून सदर आरोपीने कबुली दिल्यावरून पवारवाडी पोलीस स्टेशनसह किल्ला छावणी मालेगाव कॅम्प नांदगाव निफाड पिंपळगाव कळवण चांदवड पोलीस स्टेशन पंचवटी नाशिक शहर धरणगाव पोलीस स्टेशन जळगाव अशा पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले मोटारसायकल चोरीचे 14 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। त्यांना पवारवाडी पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर 190/2025 व 196/2025 BNS कलम 303(2) या गुन्ह्यात हजर करण्यात आले असून मोटारसायकल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंह संधू तसेच मालेगाव शहर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बरवाल यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे पवारवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील पोलीस हवालदार राकेश उबाळे पोलीस हवालदार संतोष सांगळे निलेश निकम जाकीर पठाण उमेश खैरनार विनोद चव्हाण नवनाथ शेलार सचिन राठोड यांच्या पथकाने मोटारसायकल चोरीचे 14 गुन्हे उघडकीस आणून कामगिरी केली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी आनंद आवाडे नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.